यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा दुसरा प्रश्न बघा. जर 6% साखर समाविष्ट असलेल्या साखरेच्या 8 लिटर द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले तर उर्वरित द्रावणामधील साखरेची टक्केवारी काय असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण द्रावण किती लिटर आहे? 8 लिटर आणि त्यामध्ये 6% काय आहे विद्यार्थी मित्रांनो? साखर. तर साइन आटा 48 आणि पॉईंट आणि 0 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 8चे 6% किती होतील? 0.48 एवढी साखर आहे आणि 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले म्हणजे 8तून 2 गेले विद्यार्थी मित्रांनो, उरले किती द्रावण? 6 लिटर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 मध्ये साखर किती आहे? 0.48 गुणिला 100 किती? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला साखरेची टक्केवारी मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स करण्यासाठी 6 वर 2 शून्य द्या. 6 एक 6 आणि हे 2 शून्य आणि साइन आटा 48. विद्यार्थी मित्रांनो 100 कॅन्सल झाले म्हणजे साखरेची टक्केवारी किती असेल नवीन द्रावणामध्ये? 8%. आणि ऑप्शन क्रमांक डी मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे.